प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. मित्रांनो, जर हॅप्पी क्रिसमस आणि ईद मुबारक असेल तर गुढीपाडवा हा शुभच असला पाहिजे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आपण गुढी उभा करतो. परंपरेनुसार आम्ही सण साजरा करतो. परंतु ती गुढी उभारत असताना त्या गुढीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमधून एक एक माणसासाठी बोध दिलेला आहे. जीवन कसं जगावं ती एक एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण रांगोळी काढतो. ती रांगोळी माणसाला बोध देते की माणसा जीवन जगत असताना माझ्यासारखं आर्ट ऑफ लाईफ जीवन जग. संकुचित जीवन जगू नको. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालतेने तुझं जीवन सजव आणि आर्ट ऑफ लाईफ जीवन जग. ही गोष्ट रांगोळी आपल्याला सांगत असते. त्या रांगोळीवरती नंतर आम्ही पाठ ठेवतो. तो पाठ दर्शवतो किंवा पाठ बोध करतो की माणसा नेहमी जमिनीला धरून, माणुसकीला धरून स्थिर राहा. म्हणजे चार माणसात बसता येतं, उठता येतं. तो पाठ तुम्हाला तो बोध देतोय की चार माणसात तुम्हाला बसता येतं, उठता येतं. कारण तुम्ही जर माणुसकीला धरून स्थिर असाल, जमिनीवर असाल तर. त्या पाटावरती हळदी कुंकू वगैरे ठेवलेलं असतं. ते हळदी कुंकू आम्हाला बोध देतं की ज्याप्रमाणे राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये विश्वासाचं बॉन्डिंग होतं, तसं नवरा बायकोमध्ये सुद्धा विश्वासाचं बॉन्डिंग असलं पाहिजे, एकमेकाला धरून असलं पाहिजे. हा बोध ते हळदी कुंकू देत असतं. एवढंच नव्हे तर ते मांडलेले स्वस्तिक चिन्हामध्ये जे तांदूळ आहेत ते सुद्धा दर्शवतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशे अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. एवढंच नव्हे तर ती सुपारी दर्शवते की एवढं सुंदर जीवन जगा, एवढं सुंदर जीवन जगा, एवढं नम्र होऊन जीवन जगा की माझ्यासारखं लहान जरी असला तरी प्रत्येक शुभ कार्यात पहिलं प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल. असं सुपारीसारखं लहान होऊन, नम्र होऊन जीवन जगा. एवढंच नव्हे तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं, त्याच्यानंतर ती जी गुढीची जी काठी असते ती काठी दर्शवते की प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता हे मानवी मूल्य जे आहेत, या मानवी मूल्यांना एवढं विशाल करा, एवढं मोठं करा की धरतीपासून आकाशापर्यंत गवसनी तुमच्या त्या दिव्य गुणांच्या विचाराने घातली पाहिजे. ती काठी दर्शवती. एवढंच नव्हे तर तो काठीचा बोध झाल्यानंतर जे वस्त्र आम्ही काठीला बांधतो ते वस्त्र बोध देतं की तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या माय माऊल्या, माता माऊल्या किंवा बहिणीसारख्या असणाऱ्या मुली यांच्या वरती लक्ष ठेवून त्यांचं संरक्षण करा. कारण त्या वस्त्राच्या आतमध्येच त्यांची लाज झाकलेली असते आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम तुम्ही करा. वस्त्र सांगत असतं, वस्त्र बोध देत असतं. एवढंच नव्हे तर ती जी साखरेची लढी बांधलेली आहे ना, ती सांगत असते की माणसामध्ये वावरत असताना, बोलत असताना खरं तर तुम्ही त्या साखरेप्रमाणे राहिलं पाहिजे. वाणी तशी ठेवली पाहिजे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एवढंच नव्हे तर तो जो हार आहे तो दर्शवतो की नांदा सौख्य भरे.
की माणसानी माणसाशी माणसासारखं नांदलं पाहिजे, राहिलं पाहिजे. म्हटलं ना साने गुरुजींनी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. बरोबर ना? आणि खरं तर तो हार तेच दर्शवतो की एकत्रित राहून, एका प्रेमाच्या धाग्यात राहून कसं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीनं जीवन जगा, नांदा सौख्य भरे, असा बोध तो हार देत असतो. आणि तो जो कडुलिंबाचा पाला आहे, तो कडुलिंबाचा पाला दर्शवतो की माणसा जीवन जगत असताना तुझे विचार नेहमी प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता असे रोग प्रतिकार करणारे विचार असले पाहिजेत. म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार यांना मारणारे म्हणजेच प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता असे रोग प्रतिकार करणारे विचार तुझ्यामध्ये असले पाहिजेत. कडुलिंबाचा पाला दर्शवतो. तुझ्यातले कडू विचार काढून टाक आणि साखरेसारखा गोड हो. हा बोध कडुलिंबाच्या पाल्यापासून मिळतो. एवढंच नव्हे तर आता तुम्ही म्हणाल की वरती तांब्या झाकलेला असतो, तो काय दर्शवतो? तर तांब्या असं दर्शवतो की तुम्ही पाहिलं असेल की तांब्यामध्येच सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. म्हणजेच तुमचं हृदय एवढं विशाल बनवा की संपूर्ण माणुसकीला त्याच्यामध्ये सामावून घेता येईल. सर्व नाते गोत्यांना त्याच्यामध्ये प्रेमाने सामावून घेता येईल. एवढं विशाल हृदय तुमचं बनवा, हा तांब्या दर्शवत असतो. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, खरं तर तुम्ही आम्ही याच्यातून हा बोध घेतला पाहिजे. तर या चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, विचार कसे वाटले, नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कारण त्याचं असं की तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्हाला भगवंत तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, कॉमेंट करावी म्हणून म्हणत नाही आहे, तर 700 वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनीच शिकवण दिली आहे आम्हाला की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. की प्रत्येकामध्ये ईश्वराचं रूप आहे, प्रत्येक ईश्वरीय रूपानं नटलेला आहे. म्हणून तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, असा हा गुढी उभारून आम्ही बोध घेऊया आणि आमचं जीवन जगत असताना पार्ट ऑफ लाईफ नाही, संकुचित नाही, तर विशालतेनं आर्ट ऑफ लाईफ जीवन जगूया, आर्ट ऑफ लाईफ जीवन जगूया. आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो की व्हिडिओ नीट ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.